प्रभू येशूच्या पवित्र नामामध्ये आपणा सर्वांना सलाम. मला फार मोठा आनंद होत आहे की आजपासून आपण मराठी डिवोशन सिरीज सुरू करत आहोत आणि माझा विश्वास आहे की प्रत्येक डिवोशन आपणा सर्वांना एक नवीन आत्मिक दृष्टिकोन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या पहिल्या डिवोशनल सिरीजचं नाव आहे अग्नीत घडलेले आणि खड्ड्यात सिद्ध झालेला. आजचं मुख्य वचन आहे यशाचा ग्रंथ 43 अध्याय आणि वचन 2. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. देवाच्या राज्याची अशी एक कार्यप्रणाली आहे जी अनेक विश्वासणाऱ्यांना लगेच समजत नाही. उन्नतीच्या आधी अनेकदा एकटेपणा येतो. वैभवाच्या आधी नेहमीच एक प्रक्रिया असते. योसेफाला देवाकडून स्वप्न मिळाले होते, पण राजवाड्यापूर्वी खड्डा, विश्वासघात आणि तुरुंग त्याच्या जीवनात आले. दाविदाचा राजा म्हणून अभिषेक झाला, पण सिंहासनापूर्वी अरण्य, धिक्कार आणि लपणे आले. शद्रक, मेषक आणि अबेदनगो देवासाठी उभे राहिले, पण पदोन्नतीपूर्वी अग्नीची भट्टी आली. दानियल विश्वासू राहिला, पण प्रभाव मिळवण्यापूर्वी सिंहाच्या गुहेत टाकला गेला. आणि अगदी आमचा तारणारा येशू ख्रिस्त पुनरुत्थानापूर्वी वधस्तंभी गेला. याचा अर्थ असा, तुमची परीक्षा ही देवाने तुम्हाला सोडले आहे याचे चिन्ह नाही, तर देव तुम्हाला तयार करत आहे याचे चिन्ह आहे. खड्डा हा योसेफाच्या स्वभावाची परीक्षा घेणारा होता. अरण्यात दाविदाची उपासना तयार झाली. शद्रक, मेषक आणि अबेदनगो यांनी विश्वासाने न झुकण्याचा निर्णय घेतला. सिंहाच्या गुहेत दानियलाचे प्रार्थनेतील सातत्य सिद्ध झाले. हे दंड नव्हते, हे प्रशिक्षण होते. कधी कधी आपण प्रार्थना करतो, देवा मला यातून बाहेर काढ, पण देव म्हणतो मी याचा उपयोग करत आहे, कारण देवाला तुम्ही कुठे जात आहात यापेक्षा तुम्ही काय बनत आहात हे अधिक महत्वाचं आहे. प्रत्येक ऋतूत देव तुमच्या बरोबर आहे हे लक्षात घ्या. देवाने योसेफाला खड्ड्यात पडण्यापासून थांबवलं नाही, पण तो त्याच्या बरोबर खड्ड्यात होता. देवाने अग्नी थांबवला नाही, पण तो अग्नीत उतरला. देवाने दानियलाला सिंहाच्या गुहेत जाण्यापासून थांबवलं नाही, पण आत सिंहाचे तोंड बंद केले. याचा अर्थ समस्या नसणे हे देवाच्या विश्वासूपणाचं चिन्ह नाही, तर त्या समस्यांमध्ये त्याची उपस्थिती हे खरे चिन्ह आहे. तुम्हाला कदाचित एकटेपणा, गोंधळ किंवा उशीर वाटत असेल, पण स्वर्ग तुमच्यावर घोषित करत आहे की मी अजूनही तुमच्या बरोबर आहे. म्हणून तुमची प्रतिक्रिया तुमचा परिणाम ठरवते. प्रत्येक परीक्षेत एक प्रश्न असतो, वेदनेत असतानाही तुम्ही देवावर विश्वास ठेवाल का? कठीण परिस्थितीतही असताना तुम्ही प्रार्थना कराल का? किंमत मोजावी लागली तरी तुम्ही उभे राहाल का? योसेफ कटू झाला नाही, तो विश्वासू राहिला. दाविदाने हार मानली नाही, तो उपासना करीत राहिला. दानियलाने तडजोड केली नाही, तो प्रार्थना करत राहिला. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे त्यांची परीक्षा त्यांची साक्ष बनली. खड्ड्याने राजवाड्याकडे नेले, अरण्याने सिंहासनाकडे नेले, अग्नीने पदोन्नती दिली, सिंहाच्या गुहेत सन्मान दिला. देव कधीही वेदना वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक उशीर, प्रत्येक संघर्ष तो त्याला काहीतरी मोठ्या गोष्टीत विणत असतो. तुम्ही सध्या जे अनुभवत आहात ते तुमच्या कथेचा शेवट नाही, ते तुमच्या घडण्याचा एक अध्याय आहे. म्हणून प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, प्रत्येक परीक्षेत मला तुझा हेतू दिसू दे. मी कमकुवत झालो तरी मला आठवण करून दे की तू माझ्याबरोबर आहेस. खड्ड्यात विश्वासू राहण्याची, अरण्यात उपासना करण्याची, अग्नीत उभे राहण्याची आणि गुहेत तुझ्यावर विश्वास ठेवण्याची ताकद मला दे. मी जाहीर करतो, मी हार मानणार नाही, मी मागे फिरणार नाही आणि मी विश्वास गमावणार नाही, कारण तू विश्वासू देव आहेस आणि तुझे माझ्यासाठीची योजना चांगली आहे. येशूच्या नावामध्ये आमेन. अंतिम घोषणा करूया. मी पूरला जात नाही, मी पेरला जात आहे. मी नष्ट होत नाही, मी घडवला जात आहे. आणि प्रत्येक परीक्षेत
देव माझ्यात आपले विश्वासूपणा सिद्ध करत आहे. देव बाप या वचनाच्या द्वारा तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू सो मच.